दुर्गा सप्तशती ग्रंथातील अध्याय 2. महिषासुराच्या सैन्याचा वध. ऋषी म्हणाले की राजा, देवीच्या पराक्रमाची आणखीही कथा मी तुला सांगतो. पूर्वी दैत्यांचा सेनापती महिषासूर व देवांचा सेनापती इंद्र यांचे 100 वर्षे युद्ध झाले. युद्धात महिषासुराने इंद्राचा पराभव केला व स्वतः इंद्र बनला. तेव्हा पराभूत झालेले देव ब्रह्मदेवाला पुढे करून विष्णू व शंकराकडे गेले. त्यांनी आपली सर्व हकीकत दोघांना सांगितली व महिषासुराला मारण्याची विनंती केली. देवांच्या भाषणाने शंकर, विष्णू व ब्रह्मदेव तिघांच्याही मुखातून एक प्रकारचे भयंकर तेज बाहेर पडले. ते सर्व तेज एकत्र होऊन त्या तेजाचा एक समूह बनला. तेजाने सर्व दिशा व्याप्त झाल्या. त्या तेजातून एक अत्यंत तेजस्वी स्त्री बाहेर पडली. प्रत्येक देवाच्या तेजाने तिचा एक एक अवयव बनला होता. महिषासुराला मारणारी हीच शिवा देवी. महिषासुराला मारण्यासाठी प्रत्येक देवाने आपल्या शस्त्रातून आणखी एक शस्त्र काढून देवीला दिले. शंकरांनी आपल्या शूलातून एक शूल दिला. विष्णूने चक्र दिले. वरुणाने शंख व पाश दिला. वायूने धनुष्य व पाशबाणांनी भरलेले 2 भाते दिले. इंद्राने वज्र व ऐरावतापासून एक घंटा काढून दिली. यमाने कालदंडापासून एक दंड काढून दिला. दक्ष प्रजापतीने स्फटिकाक्ष माला दिली व ब्रह्मदेवाने कमंडलू दिला. क्षीरसागराने एक उज्ज्वल हार, कधीही जीर्ण न होणारी वस्त्रे व अनेक प्रकारचे अलंकार दिले. विश्वकर्म्याने अत्यंत तीक्ष्ण असा परशु दिला. समुद्राने कधीही न कोमेजणाऱ्या कमलांच्या 2 माळा दिल्या. हिमालय पर्वताने बसण्यासाठी सिंह व अनेक रत्ने दिली. कुबेराने कधीही रिकामे न होणारे मद्य पिण्याचे भांडे दिले. शेषाने उत्तम मण्याने युक्त असा नागहार दिला. इतरही सर्व देवांनी रत्ने शस्त्रास्त्रे देऊन देवीचा सन्मान केला. सिंहावर बसलेली ती देवी मोठ्याने गर्जना करू लागली. देवीने मोठ्याने सिंहनाद केला. तो नाद ऐकून महिषासूर इतर राक्षसासह तिच्यावर धावून आला. देवीच्या धनुष्याच्या तनत्काराने सर्व त्रैलोक्य दणाणून गेले. महिषासुराचा सेनापती चिक्षुर देवीशी युद्ध करू लागला. दुसरा चामर नावाचा राक्षसही आपल्या चतुरंग सेनेसह देवीशी युद्ध करू लागला. उदग्र नावाचा राक्षस 60,000 रथ बरोबर घेऊन देवीशी लढू लागला. महाहनु राक्षसाचे सैन्य 1 कोटी होते. असिलोमा नावाच्या राक्षसाचे सैन्य 5 कोटी होते. बाष्कन राक्षसाचे सैन्य 8 लक्ष होते. प्रत्येक जण आपापल्या सैन्यासह देवीशी लढू लागला. परिवारित व बिडालही आपल्या सैन्यासह देवीशी युद्ध करू लागला. याशिवाय दुसरेही लक्षावधी मोठमोठे राक्षस रथ, हत्ती, घोडे यासह युद्धात सामील झाले. महिषासुरासह हे सर्व राक्षस तोमर, गोफणी, मुसळे, तलवारी, कुऱ्हाडी, बाण इत्यादी शस्त्रांनी देवीशी लढू लागले. देवींनीही आपल्या शस्त्रास्त्रांचा वर्षाव करून राक्षसांची शस्त्रास्त्रे सहज छेदून टाकली. देवीचे वाहन सिंह सुद्धा मानेवरील केस क्रोधाने पिंजारून राक्षस सैन्यात संचार करू लागला. देवीच्या सुस्कार्यापासून अनेक गण निर्माण झाले. तेही राक्षस सैन्याचा संहार करू लागले. त्यानंतर देवीने त्रिशूल, गदा, शक्ती, तलवारी इत्यादी शस्त्रांनी शेकडो महान राक्षसांना मारले. कित्येकांना पाशात बद्ध केले. कित्येकांचे तलवारीने तुकडे केले. कित्येक राक्षस देवीच्या गदा प्रहाराने व्याकुळ झाले. कित्येकांना देवीने त्रिशूलाने मारले.
देवीने बाणांचा अखंड वर्षाव केल्यामुळे कित्येक राक्षसांच्या शरीराचे तुकडे झाले. कोणाचे हात तुटले, कोणाच्या माना कापल्या गेल्या, कोणाचे पाय तुटले. अशा रीतीने देवीने त्या युद्धात राक्षसांचा भयंकर संहार केला. त्यामुळे देव आनंदित होऊन स्वर्गातून पुष्पवृष्टी करू लागले.